ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. पण जात नाही, बाकीचे भक्त जातात कुठपर्यंत? पुण्यापर्यंत. घाई घाईनं मला वारी करायची, बिस्किटानं बाई मला थैली. लय अवघड आहे खरंच. अहो म्हातारी एवढ्या गोण्याची गोण्या लोक देते तर तुला चालायला कंटाळ येईल. पाणी पे, खा एखादी बिस्किट खा, बरं नाही जवळ ठेव, पुढेची पुढे उडती नुसते. का नातवाला घरी गेल्यावर सुनबाई जरा चहा नाही देतो तुला, कोरा चहा काही भेटत नाही, बिना दुधाचं पाणी टाकून चहा देते. तुला काय माहितीये? किती करा जगाच्या मालकासाठी. संत महात्मी करायचे जीवनामध्ये नामचिंतन कसं. रात्रंदिवस जगाच्या मालकाची वाट पाहायची, नंतर जीवनाचा उद्धार झालाय. श्रीमद भागवत महापुराण चालू आहे आपल्या गावात. लक्ष देऊन कथा ऐका पहा. अवघ्या गोपिकाच्या चरणाखालच्या मातीनं भगवान परमात्म्याचं डोकं राहिलं. अशा किती किती श्रद्धा असेल, किती भक्ती असेल त्यांची. भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस, देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं, खंड फक्त भगवंताचं नामचिंतन. मग साधू संतांची सेवा करायची, दर्शन घ्यायचंय का, संतांची संगती, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागावी म्हणून मग नामचिंतन करावं का. तुम्हाला सांगितलंय जीवनामध्ये भगवंताचं भजन करावं लागेल, नामचिंतन करायचंय. करावं कधी? तू म्हणाल ताई लई वय झाले, आता काय करू म्हातारपणी, आता कशाला. बसला तिथं राधा अक्का, पण माहिती का कीर्तन संपलं, देव घरी जाऊन देणे व्यवस्थित म्हणून. आलाय तिथं, येणं आपल्या हातात आहे, पण घरी सही सलामत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. खाणं आपल्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं आपल्या हातात आहे, पण उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. मग त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय सवडीनं. अजिबात नामचिंतन करायला कुठं जावं लागतं का? ठाईचं बैसुनी कराई चित्ता आवडी अनंत, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगू, महिला मंडळ मला सांगा, तुम्ही 4-5 जणी शेतात काम करायला सोबत आहेत, आपल्याकडे कापूस लावतात सारखी कीर्तात म्हटलं मी एकदा तुमच्याकडे पीक आहे, लोक म्हणे पीक